वास्तव बातमी। बीडच्या परळी येथे आज होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या महासंवाद बैठकीला अखेर न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे। आज सायंकाळी 6 वाजता मोंडा मैदानात ही संवाद बैठक होणार आहे। या बैठकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। या बैठकीत मनोज जरांगे पाटील उपस्थितांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे आता ते नेमके काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। परळी येथे होत असलेल्या या सभेसाठी आयोजकांनी 13 मार्च रोजी पोलीस प्रशासनाला अर्ज केला होता। मात्र जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचा दाखला देत पोलीस प्रशासनाने जरांगे यांच्या बैठकीला परवानगी नाकारली होती। त्यामुळे आयोजकांनी थेट छत्रपती संभाजीनगर न्यायालयात याचिका दाखल करून सभेसाठी परवानगी देण्याची मागणी केली होती। न्यायालयाने या महासंवाद बैठकीला सशर्त परवानगी दिली आहे। दरम्यान आज होत असलेल्या सोनपेठ गंगाखेड येथील सभा रद्द करण्यात आलेल्या होत्या। यामुळे मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या महासंवाद बैठकीसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या परळी येथील सभेला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर परळीतील मराठा समाज बांधवांनी एकत्र येत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। मनोज जरांगे पाटील आज सायंकाळी परळीत दाखल होत असून मराठा आंदोलनाची पुढची दिशा या ठिकाणाहून निश्चित केली जाणार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अनेक ठिकाणी बैठका घेत आहेत। या दरम्यान बीडमध्ये त्यांच्या विरोधात आणि इतर 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडमध्ये गेल्या 15 दिवसात जरांगे विरुद्ध 9 FIR दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरांगे यांच्यावर आतापर्यंत शिरूर, कासार, अमळनेर, पेठ, पिंपळनेर, अंबाजोगाई शहर, चकलामाबा, गेवराई, माजलगाव ग्रामीण आणि बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात एकूण गुन्हे दाखल करण्यात आले। आंदोलकांच्या मागण्या लक्षात घेऊन शिंदे सरकारने 20 फेब्रुवारीला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर केलं होतं। परंतु ते न्यायालयात टिकणार नाही असा दावा जरांगे यांच्याकडून करण्यात आलाय। त्यामुळे आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवंय या मागणीवर जरांगे ठाम आहेत। सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे यांच्याकडून करण्यात येते। या मागणीसाठी जरांगे सध्या मराठा समाजाच्या ठिकठिकाणी बैठका घेत आहेत। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।